कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं लोकसभा लढवणार हे जवळपास आता निश्चित झालंय। मात्र महाविकास आघाडीतल्या कोणत्या पक्षाकडून लढणार याचा फैसला शाहू महाराजच करणार आहेत। शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर लढण्याचं आवाहन ठाकरे गटाने केले। ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का? छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं। महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरच्या जागेवरून आणि त्यातही छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे। कोल्हापूरमधून छत्रपती संभाजीराजेंचे वडील श्रीमंत शाहू महाराज हे लढणार हे जवळपास आता निश्चित झाले। पण कोणाकडून लढणार हा प्रश्न आहे। संजय राऊतांनी असं म्हटलंय की कोल्हापूरची जागा ठाकरे गटाची आहे, त्यामुळे शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर लढावं। तर कोणाच्या तिकिटावर लढावं हे शाहू महाराजांनी स्वतः ठरवावं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलंय। पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का? कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती। छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे। तर इकडे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या रस्सीखेचमध्ये शरद पवार यांनी सुद्धा एंट्री केल्याची चर्चा आहे। पुण्यामध्ये शशिकांत शिंदेंच्या मुलाच्या लग्नात पवार आणि संभाजीराजेंमध्ये चर्चा झाली, त्यामुळे शाहू महाराजांच्या उमेदवारीच्या स्पर्धेत शरद पवार यांनी सुद्धा उडी घेतल्याचं बोललं जाते। विशेष म्हणजे 15 दिवसांआधीच शरद पवारांनीच कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची भेट घेतली। तिथूनच शाहू महाराजांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती। 2019 मध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांमध्ये इथे थेट लढत झाली होती। शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना 7,49,085 मतं मिळाली, तर धनंजय महाडिकांनी 4,78,517 मतं घेतली। मंडलिक यांनी महाडिकांवर 2,70,568 मतांनी विजय मिळवला। त्यामुळे महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरमध्ये उभे राहिले तर ही व्यक्ती नव्हे तर विचारांची लढाई असेल, असं शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी म्हटलंय। तर शाहू महाराजांनी लोकसभा लढवूच नये अशी विनंती अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे। ही लोकशाहीची लढाई आहे। लोकशाहीच्या लढाईमध्ये मी उमेदवार म्हणून माझ्या पक्षाने अजून मला उमेदवारी द्यायची आहे। मला उमेदवार दिल्यानंतर माझ्या विरोधात कोण उभारणार आहे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही, पण निश्चितपणाने कोणा व्यक्तींची ही लढाई असणार नाही, विचारांची लढाई असणार आहे। छत्रपती शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदर्श आमचे स्थान आहात, कृपया ही निवडणूक आपण लढवू नये। याआधी 2022 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीराजेंना तिकिटाची ऑफर दिली होती, मात्र शिवसेनेमध्ये प्रवेश करावा ही अट संभाजीराजेंना मान्य नव्हती। आता त्यांच्याच वडिलांना पुन्हा ठाकरे गटानं मशाल चिन्हावरून लढा अशी ऑफर दिली आहे। छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती, त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती। आता त्यांच्याच घरामध्ये सुरून परत एकदा शकुनी मामाने लावलं का, हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे। ह्या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काय याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे। आमच्या संघ परिवार ह्याच्यावर उत्सुक टीका करायची, तोंडपाळ्या करायचं, ह्याला दुतोंडी साप म्हणतात आणि त्याचं नाव आता नवीन जात निर्माण झाली दुतोंडी सापाची, त्याला संजय राजाराम राऊत म्हणतायत। कोल्हापूरच्या जागेवरून स्वतः शाहू महाराज काय निर्णय घेतात हे कळेलच, पण जर शाहू महाराज काँग्रेसच्या पंजानं लढले तर सांगलीची जागा काँग्रेसनं सोडावी अशी मागणी ठाकरे गटाची आहे। त्याच पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यामुळे सांगलीतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील उमेदवार असतील अशी ही चर्चा आहे।
कोल्हापूरहून भूषण पाटीलसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.